नवी नवरी. हो हो नमस्कार करते. अगं नुसतं लांबूनच काय हात जोडीती, जरा खाली वा, दर्शन घे आत्याबाईचं. मी तुझ्या आत्या सासूय बर का, पण पाया. काय ग तू तर नवी नवरी वाटा ना बी. मला वाटलं मगाशी म्हटलं असली नवरी सोबत आलेली एखादी कलवरी. आता 2 दिवस झाले लग्नाला, नाही तर लगेच साडीवरून आली का ड्रेसवर. हातात काय नाही, गळ्यात काय नाही, अशी कशी नवरी. अगं काही सोनं नाणं घालायचं ना, ये बघ मला. तुझ्या सासूने दिलं नाही का तुला सोनं घालाया. माझी आई वारली तेव्हा तिने मस्त माझ्या आईचं झापू ढापू ठेवलंय. काय वहिनी बरोबर म्हणते ना. तुमच्या आईचं ढापाया तिच्या का वतच काय. सांगू का काय होतं, सांगू का. जुबा होतं, पाटल्या होत्या, गळ्यातलं गंठल होतं. कुठे ते सगळं, हा सांग ना कुठे ते सगळं. आता कशाला जुनं उकरून काढते ग मग. तुझ्या अशा वागण्यामुळे ना मी माझ्या एकुलत्या एक बाच्याच्या लग्नाला सुद्धा नाही आले. म्हटलं निदान आता नव्या नवरीला तरी पाहून जावं. पोरासोरांनी काय केलेलं आहे. आता मला काय जमलं नाही बाई तुमच्या लग्नाला यायला. तुझ्या सासूचा माझा आहे 36चा आकडा, म्हणून म्हटलं कशाला आपला अपमान करून घ्यायचाय. धर बाई तुला ये पैसे धर. अहो नको पैसे. अगं राहू दे. आणि आई तुझ्या सासूला सांग बर का, म्हणून आत्याबाईनी मला सोनमुखाचे 500 रुपये दिले. नाही तर मी गेल्यावर परत माझ्या नावाने खडे फोडीत बसल का आत्याबाई आली आणि हात हलवीतच गेली, नव्या नवरीला काय नाही दिलं म्हणून.